भाजपनं उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिलाय। ठाकरेंनी मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आज मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता हा प्रवेश होणार आहे। सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवकांचा प्रवेश देखील होईल। अगदी थोड्याच वेळामध्ये ही नावं सगळ्यांना समजतील असा दावा वाघेर यांनी केलेला आहे। त्यांच्या पत्नी उषा वाघेरे प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या तिकिटावरती लढणार आहेत। त्यामुळे प्रभाग 21 मधील इच्छुकांमध्ये नाराजीही उफाळू शकते। ती नाराजी वरिष्ठ नक्की दूर करतील असा विश्वास देखील वाघेरे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। पाहूयात। 30 डिसेंबर 2023 ला तुम्ही ठाकरेंच्या गोटात गेलेले होते। 2 वर्षात असं काय झालं की तुम्हाला लगेच भाजपमध्ये जायला लागलं? तसं काय नाही आहे, कारण आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकून जे मला उमेदवारी दिली आणि त्यांच्याबद्दलचा आदर आजही माझ्या मनामध्ये आहे आणि त्या बाबतीमध्ये कुठलीच शंका नाही आहे। परंतु येत्या काळामध्ये जे पिंपरी चिंचवडला जे वाढती लोकसंख्या, पिंपरी चिंचवड शहराची जे काही विकास आहे त्या विकासाला कुठंतरी चालना देण्यासाठी भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्याला सोपे जाते। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं प्रवेश होत आहेत, म्हणजे घरातलं कुणीतरी नक्कीच निवडणुकीच्या रिंगणात उभा असणार आहे। तर कोण दिसू शकतंय निवडणुकीच्या रिंगणामध्ये? तुम्ही, तुमच्या पत्नी की तुमचे चिरंजीव? मी तर नाही आहे, माझी मिसेस त्या ठिकाणी ते या निवडणुकीच्या रिंगणात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।